नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसंदर्भात बऱ्याच महिलांमध्ये एक प्रकारे शंका आहे की बऱ्याच महिलांचे पैसे देखील भेटलेले नाहीत. जवळजवळ एप्रिलपर्यंत सर्व ही पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि याच पडताळणीमध्ये जवळजवळ 70 लाख महिलांचे पैसे हे आता बंद झालेले आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनी देखील एक प्रेस घेऊन याविषयी सविस्तर पाहिलेले आहे. आता महिलांना हा प्रश्न पडलो की आपले पैसे नेमके कशामुळे बंद झाले. तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर जी काही शासनाने सुरुवातीला गाईडलाईन दिलेल्या होत्या त्याप्रमाणे सुरुवातीला आपण पाहिलं तर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे तुम्ही स्वतःने तुमच्या जे काही तुम्ही डॉक्युमेंट देणार आहेत त्याच्यावरती तुम्ही स्वतःच पडताळणी करायची आहे आणि त्यानंतरच ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायचे आहे. आता बऱ्याच महिलांनी याच्यामध्ये बरोबर अपलोड केलेले आहेत, पण याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात फ्रॉड देखील झालेला आपल्याला दिसून येत आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर ज्या वेळेस सेल्फ डिक्लेरेशन केलं त्यावेळेस महिलांनी अर्ज केले आणि शासनाकडे ते सेल्फ डिक्लेरेशन केल्यामुळे शासनाने देखील ते वैध आहेत असं ग्राह्य धरून त्या ठिकाणी ते अर्ज मंजूर केले. परंतु शासनाचं देखील एक ऑडिट होत असतं, CAGचं एक ऑडिट होत असतं आणि त्या CAGच्या ऑडिटमध्ये तुम्ही एखादी योजना आणली त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट देत असता तर त्याची देखील पडताळणी निकषांप्रमाणे कोणी पूर्ण केलेले आहेत का, डॉक्युमेंट ते बरोबर दिले आहेत का, अशी देखील पडताळणी होत असते. आणि जर ते पडताळणीमध्ये पूर्ण नसेल तर अशा महिलांना त्या लाभापासून वंचित केलं जातं. मग आता ज्या वेळेस हे CAGचं ऑडिट झालं त्यावेळेस शासनाने काय केलं तर याचं डाटा गोळा करण्याचं काम केलं. आता हा जो डाटा आहे जे काही निकष होते त्या निकषाला धरूनच डाटा त्यांनी गोळा केला. आता हा डाटा त्यांनी कोणता गोळा केला तर त्या ठिकाणी इन्कम टॅक्सचा देखील डाटा त्यांनी गोळा केला की जेणेकरून 2.5 लाखाच्या पुढच्या महिला नेमक्या कोणत्या आहेत किंवा इन्कम टॅक्स कोण भरते अशा महिला त्याच्यातून निष्पन्न झाल्या. त्यानंतर जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांचं पेमेंट ज्या पोर्टलवरून होतं तर ते पोर्टल देखील त्यांनी त्या ठिकाणी चेक केलं आणि ते जे सरकारी कर्मचारी लाभ घेत आहेत त्यांचा देखील लाभ बंद केला. त्यानंतर परिवहन विभागाचा जो डाटा आहे त्याच्यामध्ये वाहनाची 4 चाकी वाहनाची अट होती तर हा परिवहन विभागाचा डाटा देखील पडताळणीसाठी अतिशय महत्त्वाचा असा ठरलेला आहे. त्यानंतर तुमचं रेशन कार्ड आहे, तुमच्या RC नंबरवरून त्या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डची देखील पडताळणी केलेली गेली आहे. तर आता आपण जे सांगितलं या सर्वांचा डाटा गोळा करून त्या ठिकाणी पडताळणी झालेली आहे आणि शेवटची पडताळणी ही 30 एप्रिलला पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे ज्या या पडताळणीमध्ये महिला अपात्र आहेत त्यांचा लाभ बंद केलेला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी शेवटी असंही सांगितलं की जवळजवळ 5 लाख सरकारी जे कर्मचारी होते त्यांचं जे पेमेंटचं पोर्टल आहे त्याच्यावरून महिलांना पडताळणी केली असता असं लक्षात आलं की 5 लाख सरकारी कर्मचारी देखील चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत. असे 5 लाख कर्मचारी देखील त्या ठिकाणी बंद केलेले आहेत. त्यानंतर 14,000 पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज भरले होते ते देखील अर्ज अवैध ठरवण्यात आले. आणि त्यानंतर 10 लाख ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत अशा 10 लाख महिला या पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण पाहिलं तर आता हे पैसे वसूल केले जाणार आहेत का तर ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे कोणाच्याही पैशाची वसुली केली जाणार नाही. फक्त इथून पुढचा जो काही लाभ आहे तो त्यांचा बंद होणार आहे. फक्त ज्या काही 14,000 पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले होते त्यांची मात्र वसुली करण्याचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलं जाणार आहे. आता याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं की ज्या महिलांनी आता KYC साठी आपण पाहिलं तर जवळजवळ 8 ते 9 महिन्यांची मुदतवाढ दिलेली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले तर जर ज्यांना फॉर्म भरता येतो अशांना KYC देखील करता येते. ज्यांनी KYC केले नाही म्हणजे वेळोवेळी मुदत वाढून देखील तर अशांचं काहीतरी कागदपत्र अपूर्ण असेल त्याच्यामुळे त्यांनी KYC केली नाही. कारण अशा लोकांचा ग्रह असा होतो की KYC केली तरी आपण बंद राहणार आणि नाही केली तर मुदत वाढेल. अशा हट्टापायी देखील बऱ्याच नागरिकांनी KYC केले नाही. पण असं देखील हे देखील शासनाचं बरोबर आहे की ज्यांना फॉर्म भरता येतो त्यांना KYC देखील मुदतवाढ करून देखील करताच आले पाहिजे हे देखील याच्यातून निष्पन्न होत आहे. त्याच्यामुळे शेवटी आकडा जर पाहिला तर 1,70,00,000 एवढ्याच महिला आता अपात्र होणार आहेत की ज्यांनी KYC असेल त्यांची सगळी डॉक्युमेंट बरोबर आहेत. आणि ज्या महिला आता याच्यामध्ये अपात्र झालेल्या आहेत या निकषामध्ये पूर्ण जर निकषाचं उल्लंघन करत नसतील तर अशा महिलाच आता पात्र होणार आहेत. इतर महिलांबाबत ते अपात्र करण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की KYCचं काय. सध्या तरी कोणत्याही प्रकारचे KYC सुरू नाही. आपण वेळोवेळी देखील सांगितलेलं आहे. ज्या महिलांना काय अडचण असेल ज्यांचं
हप्ता आलेला नसेल अशा महिलांनी ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केला आहे त्या ठिकाणी तुमचं स्टेटस देखील चेक करता येतं, किंवा तुम्ही तालुका लेवलचं जे काही महिला आणि बालविकास केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुमच्या अर्जाची तुम्ही पडताळणी करू शकता. परंतु शासनाच्या जे काही त्यांनी अर्ज भरताना जो काही निकष लावलेला होता त्या निकषाचं ज्या महिला उल्लंघन करत असतील अशा महिलांना इथून पुढचा लाभ हा बंद होणार आहे. त्याच्यामुळे इथून पुढे शासन नेमकं काय धोरण आखतं हे देखील पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याविषयी जर का अजून अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तुर्तास धन्यवाद.